उद्या महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे। 11 जागांवर हे मतदान होईल। त्यापैकी अनेक लढतींवर दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत। पाहूया। मतदानाच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राच्या 11 जागांचं भवितव्य मतदान पेटीत कैद होणार आहे। महायुतीत पंकजा मुंडे, सुजय विखे, रक्षा खडसे, आढळराव पाटील, संदीपान भुमरेंची, यात अमोल कोल्हे, निलेश लंके, चंद्रकांत खैरे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीड या 11 जागांवर मतदान होईल। महायुती आणि खास करून भाजपसाठी हा टप्पा सर्वाधिक महत्त्वाचा आहे, कारण 2019च्या निवडणुकीत या 11 जागांपैकी फक्त शिरूर लोकसभा सोडल्यास इतर सर्व ठिकाणी महायुती आणि खास करून भाजपचे खासदार जिंकले होते। या घडीचं चित्र बघितल्यास ज्या 11 ठिकाणी मतदान होत आहे त्यापैकी 10 जागांवर महायुतीचे विद्यमान खासदार आहेत, तर फक्त एका ठिकाणी मवियाचे। त्यामुळे महायुतीपुढे आपल्या जागा कायम राखण्याचं आव्हान आहे। नंदुरबारमध्ये भाजपच्या हिना गावित विरुद्ध गोवाल पाडवी, जळगावात भाजपच्या स्मिता वाघांविरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार, रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसेंविरोधात शरद पवार गटाचे श्रीराम पाटील, जालन्यात भाजपच्या रावसाहेब दानवेंविरोधात काँग्रेसचे कल्याण काळे, संभाजीनगरात एमआयएमचे इम्तियाज जलील विरुद्ध शिंदेंच्या सेनेचे संदीपान भुमरे आणि ठाकरेंच्या सेनेचे चंद्रकांत खैरेंमध्ये लढत आहे। मावळात शिंदेंच्या सेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेचे संजोग वाघिरे, पुण्यात भाजपच्या मुरलीधर मोहोळांविरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, शिरूरमध्ये शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंविरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव, नगरमध्ये भाजपच्या सुजय विखेंविरोधात शरद पवार गटाचे निलेश लंके, शिर्डीत शिंदेंच्या शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंविरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे आणि बीड लोकसभेत भाजपच्या पंकजा मुंडेंविरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात लढत होते। यानंतर 20 मेला महाराष्ट्रात निवडणुकीचा शेवटचा म्हणजे 5वा टप्पा पार पडेल। शेवटच्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या 6ही लोकसभा जागांवर मतदान होईल। यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या नजरा 4 जूनच्या निकालाकडे असतील। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।